साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता इकडे मीरा म्हणत असते, नाही तुम्हाला सांगू का, हे म्हणजेच माझे मिस्टर ही स्पर्धा जिंकलेली आहेत असं म्हणता क्षणी आता सगळेजण म्हणत असतात हे कसं शक्य आहे। आणि तेव्हाच आता मीरा म्हणत असते, का नाही शक्य, शक्य आहे, कारण ते बघा आता पण लाईट गेलेल्या आहेत आणि त्या दिवशी सुद्धा लाईट गेल्या होत्या आणि त्यामुळे मला एक गोष्ट सांगा, जेव्हा लाईट गेल्या होत्या तेव्हा तुमचं हे जे काही घड्याळ आहे ना ते बंद पडलं होतं आणि तेव्हा इथे माझ्या नवऱ्याने कंटिन्यू सायकल चालवली होती। आता तेव्हा लगेचच हो लाईट तर गेल्या होत्या, पण तेवढ्यातच आता इथे पंकज म्हणत असतो, मग लाईट गेली होती म्हणून काय झालं, लाईट तर जाणारच ना, पण आता स्पर्धा संपली, मग हा तर अगोदरच वेळ संपायच्या अगोदरच हा हरलेला आहे की नाही, मग हा जिंकला कशावरून बरं, असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र सुधाकर म्हणत असतात, हे बघ पंकज, तू मध्ये मध्ये कशाला बोलतोयस, त्यांना ठरवू दे ना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, तर तू उगाचच नाही त्या गोष्टी कशाला इथे बोलतोस। तेव्हा लगेचच आता सत्या उठतो आणि सत्या उठल्यानंतर आतमध्ये त्या सगळ्या प्रेक्षकांकडे जातो आणि त्याचबरोबर जे संचालक असतात, आयोजक असतात, त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर इथे आता तो लगेचच पाहतो की कशा पद्धतीने इथे मी ज्या दिवशी सायकल चालवायला सुरुवात केली होती त्या दिवशी बरोबर 10-12 वाजले होते, मग आता मला सांगा तुमच्या घड्याळात आता किती वाजलेले आहेत। तेव्हाच इथे सांगण्यात येतं 12:10। मग सत्या म्हणतो 12:10 झालेले आहेत, लाईट गेली तेव्हा 2-3 वेळा तरी लाईट गेली होती, तेव्हा सुद्धा मी कंटिन्यू सायकल चालवली होती, मग मला एक गोष्ट सांगा आता 12:10 झाले तर मी हरलो कशावरून। आणि तेव्हा मीरा म्हणते, हो साहेब तिथं तुमचं रजिस्टर बघा ना, तुमच्या रजिस्टरमध्ये सुद्धा तुमची ती वेळ इथे लिहिलेली असेल, कशा पद्धतीने इथे तुम्ही वेळ लिहिली होती आणि त्याचबरोबर इथे सगळे काही हे सायकल चालवत होते, अजिबात थांबले नाहीयेत, प्लीज तुम्ही एकदा चेक करा ना, असं म्हटल्यानंतर आता लगेचच ती लोक चेक करतात आणि वहीमध्ये लिहिलेली वेळ बरोबर 12 वाजताची असते आणि बरोबर 12 वाजता सत्याने सायकल चालवायला सुरू केली होती। त्याचबरोबर मध्ये 10 मिनिटं 20 मिनिटं तरी लाईट गेली असेल आणि त्यावेळी सगळ्यांनी व्हिडिओ शूट वगैरे सुद्धा केलं होतं। मग इथे तुम्ही कसं म्हणता की आम्ही हरलो आहोत म्हणून, नाही आम्ही हरलेलो नाही आहोत असं म्हणता क्षणी आता लगेचच इकडे एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजे की सत्या जो आहे तो इथे ही सायकलची स्पर्धा जिंकलेला असतो। आता लगेचच सगळे परीक्षक वगैरे आणि त्याचबरोबर ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती ते सगळ्या गोष्टी इथे चेक करतात आणि सगळ्या गोष्टी इथे चेक केल्यानंतर पाहतात तर आता इथे सत्याने ऑलमोस्ट बऱ्याच वेळ एक्स्ट्राचा इथे सायकल चालवलेली असते आणि बऱ्याच वेळ एक्स्ट्राची सायकल चालवल्यामुळे आता ह्या स्पर्धेचा जो काही विजेता आहे तो सत्यजित आहे। त्याचबरोबर इथे ही स्पर्धा जोखमीची होती, 2 लाखाची होती आणि तेव्हा सत्यजित गायकवाडाने ही स्पर्धा इथे जिंकलेली आहे। तेव्हा सगळ्यांनी तो व्हिडिओ शूट केलेले पाहिलेले असतात आणि त्यामध्ये खरंच लाईट गेली होती। आता इथे सत्या विजयी झालेला आहे, तब्बल 5 दिवस सायकल चालवून सत्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे असं इथे घोषित झालेलं असतं। पण इकडे सुजित कुमार म्हणत असतो, हे कशावरून, असं कसं होऊ शकतं। तेव्हाच इथे तो म्हणत असतो, ए टकल्या तुला बघायचं आहे का हे सगळं कसं होऊ शकतंय, तर मी सांगतो तुला, ये इकडे। पण तो म्हणतो, नाही नाही नको नको, कारण सत्याचा मार आणि त्याचबरोबर सत्याची भाषा हे सगळं त्या लोकांना माहिती असतं। आता लगेचच इकडे सत्या म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला मान्य आहे ना की ही स्पर्धा मी जिंकलेलो आहे म्हणून, असं म्हणता क्षणी आता लगेचच ते म्हणत असतात, हो हो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही ही जी काही स्पर्धा आहे ती इथे जिंकलेला आहात। त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे सत्याने ही स्पर्धा जिंकलेली असते। ऐन वेळेला इथे तो हरला असं सांगितलेलं असतं, पण आयोजकांनी पुन्हा एकदा मीराचं सगळं काही ऐकल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित तपासल्यानंतर ती लोक ह्या निष्कर्षापर्यंत इथे जाऊन पोहोचतात की नाही, आता ही स्पर्धा इथे सत्यजित गायकवाड उर्फ सत्यादादा, सातारचा वाघ आणि त्याचबरोबर इथे सत्याने ही जोखमीची स्पर्धा जिंकलेली आहे। तब्बल 5 दिवस कंटिन्यू सायकल चालवत ही स्पर्धा जिंकलेली आहे। खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनी त्या लोकांनी इथे थोडंसं चुकीचंच दाखवलंय बरं का। आता मला सांगा 2 लाखाची तब्बल 5 दिवसाची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि तरी सुद्धा ह्यांच्याकडे ना टाइम ना CCTV आणि त्याचबरोबर ह्यांच्याकडे वेळेचं सुद्धा
परीक्षण केलं गेलं पाहिजे ना. सत्याने ऑलरेडीच 5 दिवस पूर्ण सायकल चालवली आहे आणि जेव्हा ती लोकच सांगतायत की इथे लाईट गेली होती, तिथे लाईट गेली होती आणि त्यानंतर मग ही लोक स्पर्धा जिंकली आहे असं सांगतायत. खरंच किती विचित्र आहे ना. पण असो, ठीक आहे. आता सत्या तर ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता सत्या ही स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यात जास्त आनंद हा इकडे मीराला होत असतो. लगेच सगळेजण नाचायला सुरुवात करतात आणि सगळेजण नाचायला सुरुवात केल्यानंतर आता पाहता तर ही स्पर्धा छान पद्धतीने पार पडलेली असते आणि ही स्पर्धा छान पद्धतीने पार पडल्यानंतर आता इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सत्याला 2 लाख रुपयाचा तब्बल चेक दिलेला असतो आणि 2 लाख रुपयाचा चेक दिल्यानंतर इकडे आता सत्याचं अभिनंदन कौतुक होत असतं. इकडे तर आता निरूपाने हे फोन करून जे काही कटकारस्थान केले होते ते कटकारस्थान सुद्धा इथे आता उधळून लावत सत्या ही 2 लाखाची स्पर्धा जिंकलेला असतो. सगळ्यात जास्त आनंद मीराला, आजीला, त्याचबरोबर सुधाकर यांना झालेला असतो आणि ह्या लोकांना इथे हा आनंद झाल्यानंतर आता मीरा लगेचच सत्याला मिठी मारते. त्याचबरोबर जी सत्याची मित्र कंपनी आहे ती मित्र कंपनी आता इकडे सत्याला लगेचच उचलून घेण्याचं काम करते. सत्याला उचलून घेतल्यानंतर प्रचंड आनंदी वातावरण इथे झालेलं असतं. सगळेजण भरभरून कौतुक करत असतात. ते म्हणजेच की सत्याचं काही जरी झालं ना तरी सुद्धा. त्याचबरोबर आपण पाहतो की आता ही स्पर्धा संपन्न झालेली असते. सगळेजण आता गायकवाड फॅमिली घरी आलेली असते. सगळेजण घरी आल्यानंतर सत्याचं भरभरून कौतुक करत असतात. खरं पाहायला गेलं तर आता इथे सत्याचं औक्षण करायचं असतं कारण तो तब्बल 5 दिवस बाहेर होता. 5 दिवस इथे जोखमीची ही स्पर्धा तो इथे खेळला होता आणि जोखमीची स्पर्धा खेळूनच तो आता घरामध्ये आला होता. त्याचबरोबर आता लगेचच आजी आतमध्ये येतात आणि म्हणत असतात, निरूपा पोराचं औक्षण करायचं आहे. पोरानं एवढं मोठं कार्य करून आलेला आहे आणि त्यामुळेच आता इकडे निरूपाला तर काही घेणं देणं नसतं म्हणा सोडा, पण आजी ज्या आहे त्या इथे पुढाकार घेतात आणि औक्षण करायला घेत असतात. पण निरूपा नेहमीप्रमाणेच खोडा घालण्याचं काम करते. ती म्हणत असते, साधी सायकल जर चालवली आणि ते पण रस्त्यावर काय करायचंय, त्याचं औक्षण वगैरे आणि त्याच्यात काय एवढं कौतुक, असं म्हटल्यानंतर आजी म्हणत असतात, हो का, मग एक काम कर, पुढच्या वर्षी ना तुझ्या ह्या लाडक्या पंकजला सायकल चालवायला तू पाठव. हो का, मी नाही रस्त्यावरची असली कामं वगैरे करणार, समजलं. मग नाही ना, मग शांत बस, असं म्हटल्यानंतर आता आजी सत्याचं आणि मीराचं औक्षण करतात. त्याचबरोबर त्या दोघांना आतमध्ये घेतलं जातं. इकडे सुधाकर म्हणत असतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे त्याची बायको आणि एक स्त्री असतेच. आज सुद्धा तसंच झालेलं आहे. सत्या, तू जरी सायकल चालवली असलीस तरी सुद्धा मीराने मात्र तुला खंबीर आधार दिलाय. त्याचबरोबर मीरा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि खंबीरपणे पाठीशी उभी राहिल्यानंतर तिनं हे सगळं तुझ्यासाठी घडून आणलेलं आहे. त्यामुळे ह्या यशामध्ये तिचं सुद्धा फार तेवढं जास्त कौतुक आहे, असं सुद्धा आता इथे ते बोललेले असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर सत्याला खूप छान वाटत असतं. तो विचार करत असतो, हो बा, अगदीच बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आता सुधाकर म्हणतात, ते तर आहेच रे बाळा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुला एक गोष्ट सांगू, आज मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय. कारण आज एक बाप म्हणून मी खूप जास्त खुश आहे. आज तू ह्या बापाचं इथे नाव रोशन केलंयस बघ. आणि त्याचबरोबर मी भाग्यवान समजतो की तू माझा मुलगा आहेस म्हणून. तेव्हाच आजी म्हणत असतात, हो ना, बघ मी म्हटलं होतं तुला की सत्या नक्कीच सायकल जिंकेल आणि सत्या ही स्पर्धा नक्कीच जिंकेल, असं सुद्धा आता इथे ते बोलतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र इकडे सगळेजण खूप जास्त आनंदात असतात आणि त्याचबरोबर इकडे सुधाकर म्हणत असतात, सत्या, खरं पाहायला गेलं तर आज तुला जे काही करायचं आहे ना ते तू अगदीच मनापासून केलेलं आहेस. खरंच आज आम्हाला खूप जास्त आनंद इथे होत आहे, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आज तू माझा खरा मुलगा आहेस आणि त्याचबरोबर आज हे सगळं तू केलंयस ना, त्यामुळे मला प्रचंड आनंद होत आहे. माझी कॉलर टाईट झालेली आहे. मुलगा असावा तर अगदीच तुझ्यासारखा, असं इथे सुधाकर म्हटल्यानंतर इकडे मात्र पंकज आणि त्याचसोबत देविकाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. पंकज काहीच करत नसतो. त्याचबरोबर इथे आज सत्याने एवढं जीवाची बाजी मारत ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आज त्याची मात्र इथे वाहवा होत असते. त्याचसोबत आज खरंच असेच नेहमी आनंदात राहा, नेहमी सुखाने एकत्र राहा, एकमेकांची साथ कधीच सोडू नका. कितीही संकट आले तरी सुद्धा कायम एकत्र राहा, असं सुद्धा आता इथे सांगण्यात आलेलं असतं.
त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे आजीने सुद्धा सत्याचं भरभरून कौतुक केलेलं असतं। आता दोघांना आतमध्ये घेतलं जातं। आता दोघांना आतमध्ये घेतल्यानंतर इथे सत्याचे खूप जास्त पाय सुजलेले असतात, दुखत असतात, त्याला प्रचंड त्रास होत असतो। त्याचबरोबर आता त्याला एका खुर्चीवरती बसवलं जातं आणि तेव्हा पुन्हा निरूपाचं हे ते चालूच असतं, कारण निरूपाला मात्र इथे सत्याचा आनंद हा अजिबातच पाहवत नसतो। तिला सत्याविषयी खूप जास्त हेवा असतो आणि त्यामुळेच इथे ती त्याचा सतत राग चिडचिड करतच असते। त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे निरूपा म्हणत असते काय ते, तेव्हा इथे फक्त आणि फक्त रस्त्यावरच सायकल चालवलेली आहे। तेव्हाच आता इकडे मुद्दामूनच सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, तू मला सांगितलं नाही, मी तुला त्या दिवशी सांगायचं विसरलंच बघ। तू जेव्हा इथे घरी आली होतीस ना, तेव्हा तू ना सोबतच निरूपाला सुद्धा घेऊन यायला पाहिजे होतेस ग, म्हणजे तिला सुद्धा तिथे उन्हात पावसात सगळं काही करावं लागलं असतं, माझ्यासोबत ती थांबली असती का नाही। तेव्हाच इकडे आजी म्हणत असतात, निरूपा ते एवढं समजा सोपं नाहीये बघ। आता एक काम कर, तू काय कर, फक्त ह्या घरामध्येच एका खुर्चीवर बसून 5 दिवस राहा आणि काहीच खाऊ पिऊ नको, मग बघ तुला कसं होतंय तर। तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, मी का करू हे समजा काही, मला काय गरज आहे करायची। आणि त्याचबरोबर तसंही ही फुलवाली आहे की हिला तर सवयच आहे, तसंही ही काय करते दुसरं, रस्त्यावर इथे तिने लग्नाच्या अगोदर हे सगळे कामं केलेलेच आहेत ना, म्हणजे रस्त्यावर फुलं विकायची ही ती सगळी कामं तिनं केलेलीच आहेत ना, मग तिनं आत्ता कामं केली तर काय फरक पडतो। असं बोलल्यानंतर आता आजीला राग येत असतो। आजी म्हणतात, खरंच ही ना खूपच हरामी आहे, 1 नंबरची हरामी आहे, किती नाही म्हटलं ना तर तोंड चालवायचं काही बंद करत नाही ही, अशी आहे ही। असं बोलून आता लगेचच आपण पाहतो की निरूपाला इथे आजीने चांगलेच खडेबोल सुनावलेले असतात। आजीच्या मनामध्ये तिच्याविषयी राग तर असतोच, पण तरी सुद्धा पाहायला गेलं तर आता इकडे सत्या जिंकलेला असतो, त्यामुळे आनंद सुद्धा असतो। त्याचबरोबर आता इकडे सत्या बोलत असतो, पण मीरा म्हणत असते, अहो जाऊ द्या हो, कशाला उगच नादी लागताय, द्या ना सोडून, चला तुमचे पाय दुखत असतील ना, चला बरं तुम्ही छानपैकी आराम करा खोलीमध्ये। तेव्हाच इकडे आता आजी सुद्धा म्हणत असतात, हो जा छान आराम करा, म्हणजे तुला थोडंसं बरं वाटेल। आणि तेव्हा मीरा तू पण त्याच्यासोबत जा आणि त्यासोबत त्याला काही हवं नको ते सुद्धा सगळं काही तू इथे बघून घे। पण इकडे मात्र सत्या म्हणत असतो, हो ग आजी नको काळजी करू, मी तर जाणारच आहे, मी तर आराम करणारच आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला माहिती का, इकडे बघ ना, आता ही निरूपाची आहे ना, हिला वाटतं सगळ्या गोष्टी इथे सोप्याच आहेत। तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो, ती म्हणत असते, अरे हो सत्या असू देत रे, तिचा स्वभावच तसा आहे, कुठे आपण काय करणार आहोत, आपण काही करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला शांतच राहावं लागणार आहे की नाही। पण इकडे आता आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे जी काही निरूपा आहे, निरूपाला आजीने चांगलंच इथे खडसवलेलं असतं, निरूपाला आजीने चांगलंच खडसावून सुद्धा तिला मात्र फारसा काही फरक पडत नसतो, पण तरी सुद्धा तिचं बडबड सुरूच असतं। आता इकडे आजी म्हणत असतात, बघ हे बघ सुधाकर, मला असं वाटतंय की तू खूप चुकतोयस आणि त्याचबरोबर तुझ्या एक गोष्ट इथे लक्षात येते का, की मला असं वाटतंय की तू सत्याला सगळं काही समजून सांगावंस। जर तू सत्याला सगळ्या गोष्टी इथे समजून सांगितल्यास तर तो तुझं नक्कीच ऐकेल आणि मला खात्री आहे की सगळं काही तू त्याला समजून सांगायला हवंस। असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच आता हे लोक म्हणत असतात, काय काय चाललंय काय ह्यांचं, आणि हे सगळं काही कशाबद्दल बोलत आहेत हे तर मात्र अजिबातच इथे मला कळत नाही। असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जे काही मीरा आहे, मीरा सत्याला आतमध्ये घेऊन गेलेली असते, मीरा सत्याला आतमध्ये तर घेऊन जाते प्रेक्षकांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता हे काय कोडं आहे नेमकं आणि कशाबद्दल ही मायलेकरं दोघे जण सुद्धा बोलत आहेत, मला तर काहीच कळत नाहीये नेमकं कोडं कशाचं आहे आणि ह्या गोष्टी कशाबद्दल ही लोक बोलतायत हे सुद्धा मला कळायला मार्ग नाहीये। नेमकं काय गुपित आहे हे तर आपण इथे विचारलं पाहिजे त्यांना, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे जाणून घेतल्या पाहिजेत, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात। आता ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे जे काही आजी आहेत, आजीने हे सांगितल्यानंतर पुन्हा निरूपाच्या मनामध्ये नाही ते विचार इथे सुरू होतात। ती म्हणत असते, नाही मला हे सगळं काही इथे बघावं लागेल आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे
छान पद्धतीने झाल्याच पाहिजेत, म्हणजे ह्यांचं जे काही खरं खोटं जे काही आहे ना ते मला इथे समजलं पाहिजे, नाहीतर मला हे सगळं काहीतरी शोधावंच लागणार आहे. हे लोक नेमकं कशाबद्दल आणि काय बोलत आहेत हे तर मला कळायलाच हवं ना. जर नाही मला समजलं तर मग काय करायचं. आणि ती म्हातारीला विचारते सुद्धा, काय झालेलं आहे सासूबाई, कशाबद्दल तुम्ही हे सगळं काही बोलत आहात. असं विचारल्यानंतर सुद्धा आता इकडे ती काहीच बोलत नाही. आणि तेव्हाच इकडे हे सगळं काय गोडगंगाला आहे असा निरूपा विचार करत असते. म्हणजे सत्याला काय सांगायचं आहे आणि त्याचबरोबर तो नेमकं काय आणि कशाबद्दल समजून घेणार आहे असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये प्रश्न असतात. म्हणजे ह्यांचं काय गुपित आहे असं इथे ती विचार करत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता जो सत्य आहे तो इथे खोलीत आलेला असतो. सत्या खोलीमध्ये आल्यानंतर इथे त्याचे पाय प्रचंड दुखत असतात. अक्षरशः पायाची जी काही शीर किंवा नस जी आहे ती इथे आखडलेली असते आणि तेव्हा आखडल्यामुळे आता इथे मीरा त्याला आधार देण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, हे बघा प्लीज तुम्ही जरा शांत व्हा, तुम्ही असं नका करू, स्वतःला त्रास सुद्धा इथे तुम्ही करून घेऊ नका. तेवढ्यातच आता इकडे जो काही आपला सत्य आहे तो म्हणत असतो, नाही ना नाही, मला हे अजिबातच इथे सहन होत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र पद्धतीने होत आहेत. काय करू, माझा खूप जास्त पाय दुखत आहे. असं म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा इथे तो म्हणत असतो की काय करू. तेव्हा मीरा म्हणते, मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा ना, थोडासा पाय लांबवा, त्याचबरोबर गरम पाण्याने शेकून देते. तेव्हा मीरा विचार करत असते, नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी मलाच काहीतरी इथे कराव्या लागतील आणि त्याचबरोबर मलाच आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा, असा इथे ती विचार करत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे कशा पद्धतीने मीरा त्याचा पाय हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असते, त्याला इथे शिकून देण्याचा, त्याचबरोबर मलम वगैरे लावण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसत असते. आता त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आपण पाहतो की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मीरा त्याचे पाय चेपून देण्याचं काम करत असते. आणि पाय चेपून देण्याचं काम करत असताना तिच्या मनामध्ये एक विचार येत असतो. ती म्हणत असते, नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आता थोडक्यात विचार करायला हवा. आता तुम्हाला मी म्हणते ना एकदा की हे सगळं काय चाललेलं आहे, तुम्ही शांतपणे हे सगळं करून घेणार आहात की नाही. शांतपणे झोपा, चला मी सांगेल त्याच पद्धतीने तुम्हाला इथे हे सगळं करायचं आहे, समजलं. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा मी सांगते तेच सगळं काही करायचं आहे. तेव्हा कुठे जाऊन सत्या आता थोडासा आराम करतो. ती म्हणते, तुम्ही आता इथे छान आराम करा, मी तुमच्याकरिता इथे छान गरम गरम खिचडी वगैरे घेऊन येते. असं म्हणूनच ती आता गरम गरम खिचडी घ्यायला जात असते. तर इकडे सत्या आराम करत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे तो विचार करत असतो, नाही, धूमकेतूसाठी मला काहीतरी करायला पाहिजे. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये सत्याकडे खूप सारे पैसे असतात आणि इथे मीराला तो झोपवत असतो. मीरा हार करता करता तशी दमलेली असते आणि झोपत असते. तेव्हाच इकडे आता तो एका गोष्टीचा विचार करत असतो की नाही, मला काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पद्धतीने कराव्या लागतील. तर तेवढ्यातच तिथे पंकज येतो आणि म्हणत असतो, बापरे, ह्याच्याकडे एवढे सगळे पैसे, मला काहीतरी करून हे पैसे सगळे काढून घ्यावेच लागतील, मला काहीतरी करावंच लागेल, असा इथे तो विचार करत असतो.